बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम न्यायनिवाडा करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे। यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या प्रकरणाच्या निकालासाठी आणखी 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायदालनात प्रलंबित आहे। या मुद्द्यावर 31 जानेवारीपर्यंत निकाल अपेक्षित होता। सुप्रीम कोर्टाने तसे आदेशही दिले होते, पण राहुल नार्वेकर यांनी एका याचिकेद्वारे कोर्टाकडे 3 आठवड्यांची वाढीव मुदत मागितली होती। त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही एका याचिकेद्वारे अजित पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना तातडीने निर्णय देण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती। या याचिकेवर सुनावणी घेताना नार्वेकर यांचे वकील महाधिवक्ते तुषार मेहता यांनी नार्वेकरांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती। शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष व्यस्त होते, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणातील वेळ पाळता आली नाही। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी कारवाई संपली, पण अध्यक्षांना आदेश देण्यासाठी आणखी 3 आठवड्यांची गरज आहे असा युक्तिवाद महाधिवक्ते तुषार मेहता यांनी या प्रकरणी केला होता। केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी रविवारी सांगितलं की मी गॅरंटी देतो की नागरिक सुधारणा कायदा देशभरात 7 दिवसात लागू केला जाईल। ठाकूर दक्षिण 24 परगणा येथील काकद्वीप इथं एका सभेला संबोधित करत होते। ते म्हणाले की CAA केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर येत्या 7 दिवसात देशभर लागू होईल। ठाकूर हे बनगावचे भाजपचे खासदार आहेत। ठाकूर यांच्या दाव्यावर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला की राज्यात कोणत्याही परिस्थितीत CAA लागू केला जाणार नाही। लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांची दिशाभूल करण्यासाठी भाजप आणि केंद्र सरकार अशा बातम्या पसरवत असल्याचा आरोप तृणमूलचे प्रदेश प्रवक्ते कुणाल घोष यांनी केलाय। यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोलकाता इथं एका रॅली दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनीही CAAची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही असं म्हटलं होतं। घुसखोरी, भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार आणि तुष्टीकरण या मुद्द्यांवर शहा यांनी ममता बॅनर्जींना कोंडीत पकडलं होतं। बंगालमधून ममता सरकार हटवून 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निवडून द्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं होतं। शहा यांच्या वक्तव्यावर ममता म्हणाल्या होत्या, त्यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे। पूर्वी नागरिकत्व कार्ड ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी होती, मात्र आता ती केवळ राजकारणासाठी हिसकावून घेतली गेली आहे। त्यांना लोकांमध्ये फूट पाडायचे, त्यांना ते काहींना द्यायचं आहे आणि इतरांना ते वंचित करायचं आहे। कोणत्याही समाजाला नागरिकत्व मिळत असेल तर ते इतरांनाही मिळायला हवं असं ममता यांनी म्हटलंय। आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान अजित पवार पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर दिसलेत। अजित पवारांनी सकाळीच तालमीची पाहणी केली, त्यावेळी क्रीडा अधिकारी घरी होते। त्यानंतर दादांनी फोन लावून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। वेळेवर हजर न राहिल्यानं अजितदादांनी अधिकाऱ्याला वेळेची आठवण करून दिली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तालमींना मदत करण्याचं धोरण जाहीर केलंय, त्यामुळे तालमींची परिस्थिती पाहण्यासाठी त्यांनी आज कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी याच तालमीतून सराव केला होता, त्यामुळे पैलवान कोणत्या परिस्थितीमध्ये सराव करतात याचा आढावा अजितदादांनी घेतला। दरम्यान अनुपस्थितीत असलेल्या क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी तातडीने त्यांना तालमीत येण्याची सूचना केली। कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे ॲक्शन मोडवर दिसले। तालमीची परिस्थिती पाहण्यासाठी अजित पवार तालमीत गेले, मात्र क्रीडा अधिकारीच त्या ठिकाणी उपस्थित नव्हते। गंगावेश तालमीतील पाहणीनंतर अजित पवार यांनी सकाळी PWD अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून तातडीनं तालमीत येण्याची सूचना केली। कर्नाटकातील मंड्या येथील केरागोडू गावात रविवारी 28 जानेवारी रोजी पोलीस अधिकाऱ्यांनी 108 फूट उंच हनुमान ध्वज हटवला। यानंतर इथं वाद झाला। वास्तविक गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन हा हनुमान ध्वज फडकवला होता। त्यानंतर त्याविरोधात तक्रारी दाखल झाल्यानं प्रशासनाने हा ध्वज हटवण्याचे आदेश पोलिसांना दिले।
प्रशासनाच्या या आदेशामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुरुवातीला शनिवारी दुकानं बंद ठेवली. मात्र रविवारी ध्वज काढण्यासाठी पोलीस आल्यानं प्रकरण तापलं. लोकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं सुरू केली. गावकऱ्यांच्या आंदोलनात भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेही सामील झाले. यावेळी संतप्त लोकांनी काँग्रेसचे स्थानिक आमदार रविकुमार यांचे बॅनर फोडले. यानंतर प्रशासनाने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर पोलिसांनी खांबावरून हनुमान ध्वज काढून तिथं तिरंगा लावला. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की जिथं तिरंगा फडकावला जातो तिथं भगवा ध्वज फडकवणे नियमांच्या विरोधात आहे. राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी घेण्यात आली होती, मात्र तिथं दुसरा ध्वज फडकवण्यात आला. आम्ही मंदिराजवळ हनुमान ध्वज लावण्यासाठी तयार आहोत. आम्ही पण रामभक्त आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते आणि संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे छगन भुजबळ बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे आता पंकजा मुंडे देखील या निर्णयाचा विरोध करताना दिसत आहेत. सरकारने कितीही सांगितलं की ओबीसींना धक्का लागणार नाही, तरीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे. त्यामुळे आता एक मराठा लाख मराठाप्रमाणे एक ओबीसी लाख ओबीसी म्हणण्याची वेळ आलेली असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं असल्यानं त्यांनी आता मनानेही ओबीसी होण्याची गरज आहे. मनाने ओबीसी झाले नाही तर ते आरक्षण नाही. त्यामुळे आता जरांगेनेही एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असंही मुंडे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नसल्याचं काही लोकांकडून वारंवार सांगण्यात येतंय. मात्र या अधिसूचनेमुळे मराठा समाजाला तर आरक्षण मिळालेलं आहेच, परंतु त्यांचा आता थेट ओबीसीत समावेश होणार आणि त्याचा फटका ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही बसेल. जर धक्का लागलेला नसेल तर मग तो कसा लागलेला नाही, हे स्पष्ट करावं, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून आता ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झालेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यास राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केलाय. या उलट ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी भुजबळांविरोधात भूमिका घेत सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा केलाय. राज्य सरकारने कुणबी नोंदी आढळणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतलाय. या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केलाय. त्यांनी रविवारी यासंबंधी ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावली. त्यात सरकारच्या सगळे सोयऱ्यांसंबंधीच्या अधिसूचनेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत छगन भुजबळ यांनी ओबीसीतील 374 जातींना एकत्र येऊन 1 तारखेला आपापल्या आमदार, खासदार आणि तहसीलदारांकडे ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्याचं निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसं आवाहनही भुजबळ आणि इतर नेत्यांनी केलं. त्यानंतर ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी भुजबळ यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय पदाधिकाऱ्यांची चर्चा करून घेण्याचे संकेत दिले. पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिव परिषदेत नार्वेकरांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. या निवडीवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. ओम बिर्ला संविधानाचा अपमान करत असल्याचं संजय राऊत म्हणाले. ज्या माणसाने आत्तापर्यंत 10 वेळा पक्ष बदलले आहेत त्याच व्यक्तीकडे ओम बिर्ला यांनी पक्षांतरबंदी कायद्याची जबाबदारी सोपवली आहे. ज्या व्यक्तीने इतक्या वेळा केलेली ही पक्षांतरे पचवली आहेत, हे सर्व करून ढेकर दिली, त्याच व्यक्तीला पक्षांतरबंदी समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्यानं संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. विनायक राऊत म्हणाले की ओम बिर्ला यांनी नार्वेकरांची निवड करून माकडाच्या हातात कोलीत दिलंय. जो व्यक्ती बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना नसल्याचं सांगतो, तो व्यक्ती या पक्षांतरबंदी कायद्यावर कसा निर्णय घेणार, असा सवालही विनायक राऊतांनी केलाय. तसंच महाविद्वान नार्वेकरांकडे जबाबदारी देऊन संविधानाचा अपमान आहे. बेअकली लोकांकडे जबाबदारी देण्याचं काम म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाचं दुर्दैव आहे, असं त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत महाराष्ट्रातील 37 जागांबाबत एकमत झालंय. मराठवाड्यातील 8 जागांचा 4-3-1 असा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय.
यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4 तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 1 जागा सोडण्याचं ठरलंय. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत. मावियाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून फेब्रुवारीच्या आठवड्यात हिंगोली कुणाकडे हे ठरेल असं सूत्रांनी सांगितलंय. 2019 मध्ये मराठवाड्यातील ज्या पक्षाने जी जागा जिंकली होती 2024 मध्येही त्याच पक्षाने लढावी. जिथे जागा जिंकली नसेल तिथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाच्या वाट्याला ती जागा जाईल असं सरळ सूत्र ठरवण्यात आलं. त्याच आधारावर वाटाघाटी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. मराठवाड्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघ आहेत. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यातील एकही जागा जिंकता आली नव्हती. उद्धव सेनेकडे परभणी म्हणजेच खासदार संजय जाधव आणि धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर या जागा आहेत. 2024 मध्ये या दोन्ही जागा उद्धव सेनाच लढवणार आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेबाबत चर्चा करण्यासाठी ओबीसी नेत्यांची मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर रविवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सरकारने 26 जानेवारी रोजी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी, सगळ्या सोयऱ्यांचा मसुदा रद्द करण्यात यावा याबाबत एकमत झाल्याचं भुजबळ यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी पुढील दिशा ठरवण्यात येणार असून 3 फेब्रुवारी रोजी नगर जिल्ह्यात ओबीसींचा महामेळावा होईल. तसंच मराठवाड्यातून राज्यव्यापी ओबीसी यात्रा काढणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. आरक्षणाबाबत त्यांची भूमिका वैयक्तिक आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध नाही असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. बैठकीस माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, नारायण मुंडे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, आघाडी समाजाचे राजाराम पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र बॅकडोअर एंट्री करून ओबीसींच्या तोंडचा घास पळवण्याचा हा प्रकार असल्यानं ओबीसी नेते सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत लाखो हरकती दाखल करा असंही भुजबळ यांनी सांगितलं.